नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कोणता लेक रे? अंबाझरी लेक. बदक पाय, बदक आहे, बदक पाय. बदकले काय मारतो इथे, मार गोटे मारा. बदकवर झूम मार, बदकवर. आता इकडे काय फुटाळ्या तलावावर असाच स्पॉट आहे मस्त. कांदू लसण नाही टाकलेला आहे, त्यात कांदा लसण नाही आहे, तरी मस्त झालेला आहे. जर आपण मोबाईल मध्ये गाणं लावलं या नाही काही म्हणजे काही अरे भाऊ, त्या कुठून पाहिले ढिंचॅंग डिंग. तू पाहत असतं का माझ्या लॉग? बरोबर होऊन जातो शांत मोठा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये. आज आहे नागपूरमध्ये 4था दिवस. आम्ही चाललेलो आहे नागपूर फिरायला. तर 3 दिवसापासून नागपूरमध्ये पण काहीच नाही फिरलेलो. सगळा अरे दिवस झोपण्यात आणि खासदार महोत्सवामध्ये गेलेला आहे. इथं मला जागा नाही आहे आज गाडीवर. प्रथमेश मोठा झालेला आहे आमचा. चाबी कुठे आहे? चाबी नाही घेतली. वा रे वा, गाडीवर बसला आणि चाबीच नाही घेतली. आमचा गडी हा ड्रायव्हर आहे आमचा. कुठे चाबी? ते चाबी घ्यायची चलो, मला वाटलं आनंद भाव. कसं वाटते हेल्मेट? तो डोक्यात आलं ते हेल्मेट निघतच नाही, असंच फिट झालं. ते असंच पाहिजे असते हेल्मेट. आणि काय म्हणते तो म्हणजे फिटोफिट आणि चांगलं वाटते ना. हो, एक नंबर. असं हेल्मेट घालायच लागते म्हणते असं. कारण कसं राहते, कंपल्सरी नागपूरमध्ये 1000 रुपये फाईन आहे. नाही तर हा ना, मामू ट्रिपल शीट आम्ही चाललेलो आहे. काय माहिती आता कोणी पकडलं तर पकडलं नाही आम्ही सांगून पाहिजे. देऊ आम्ही पोलिसाची घरी आलेलो आहे. पण भाई, ते पोलिसाचं तसं काही म्हटलं का पहिले दांडूळ पडते. कारण माझ्यावर आतापर्यंत 2500चा फाईन आलेला आहे. मी काही भरलेला नाही येतो. अजून लागला तर त्याच्यात ते पाहून घेऊ, ऍड करून देऊ. त्याच्यावर व्याज लागत जाईल आम्ही नोकरीवर लागेपर्यंत. चला तर फिरूया आज नागपूर. कुठे जायचं आपल्याला? कोणता मेडिकल मध्ये जायचंय? काहीतरी सगळ्यात न्यूरल. पहिले विवेक हॉस्पिटल मध्ये जायचं, तिथं गोळ्या घ्यायच्या आपल्याला. हा, त्याच्यानंतर फुटाळा तलाव पाहू जमलं तर, नाही तर मग काही कुठं तलाव आता नाही, रात्री पाहिजे ते. तुला मग पण t-shirt आता नाही जायचं तिकडे, खूप दूर येते म्हणतात. अजून टी तर काही नाही, फक्त मॅगी आणि दुसरे काम करतात तिथं. तर मॅगी? ते आपण करत नाही. नाही जायचं तिकडे आज. मॅगी. तर आपलोय आता उडकेश्वर रोडला आणि हा आलेला आहे आमचा येडा प्राणी. याला म्हटलं होतं आम्ही किती वाजता ये? 4:30ला. आता वाजले जवळपास 5. अर्धा तासापासून आम्ही इथे उभे आहे रोडवर. आणि हा इतक्या उशिरा आलेला आहे. कुठे गेला होता? सुसू केले तिकडे थांबलो होतो मी चुपचाप. काय आला सुसू केलेलो आम्ही? रात्री सुसू नाही गेली मग कॉल नव्हते करायचं का? कॉल तर केला तुला कधी? आपल्याला कुठे जायचंय? याच्या गोळ्या घ्यायच्या आहेत, मानसिक संतुलनच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. असं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, ते गोळ्या घ्यायचे. अरे तर हार्डवेअर ज्या ना स्क्रू पडला असेल ना. स्क्रू नाही ना, गोळ्या लागत्या ना. गोळ्या लागते का? चला कुठे? तू सांग आता. अरे याला कुठे यायचं कुठे मला? ते जाऊ दे, ते जाऊ दे, ते बोकात जाऊ दे. कुठं त्याला म्हणतोय तो अरे काय खायचंय का थोडं? सगळंच. पहिले काही कपडे गिपडे घ्यायचे का? हा, सगळं घेऊ. चड्डी बने, अंडर पॅन्ट. आम्ही आलेलो आहे विवेका हॉस्पिटल्समध्ये. ते प्रथमेश मानसिक संतुलन हल्लेलं आहे, तर आम्ही त्यासाठी गोळ्या घ्यायला आलेलो होतो. तर प्रथमेश इथे पण डिस्काउंट मागत आहे त्यांना. ते इथे 1 रुपया डिस्काउंट नाही दिलेला आहे. नाही. इथे 1000 रुपयाच्या वर ऑनलाईन पेमेंट वाच आहे ना. ही बीपीच्या गोळ्या कितीच्या होती? त्यांनी हे म्हणून डिस्काउंट भेटला की आम्ही रोज येतो. रोज येतो म्हणतोय. आम्ही आलेलो आहे म्हणतो इथे, तर आम्हाला डिस्काउंट द्या म्हणतोय. रोजचा कस्टमर आहे. हे बीपीच्या गोळ्या बाई फक्त 32 रुपयाच्या. बीपी झाली तरी परवडते. आमच्या गोळ्या गिळ्या घेतलेल्या आहे बघ. आणि आता फुटाला जायचं आहे आम्हाला. गोळ्या घेतल्या तर गोळ्या 315 रुपयाच्या झाल्या होत्या. तर तेले म्हटलं काही डिस्काउंट म्हटलं
तर ते बोलले डिस्काउंट नाही देत म्हणे. 1000 रुपयाच्या वर जर शॉपिंग केली तुम्ही गोळ्याची तरच तुम्हाला ते डिस्काउंट देते म्हणे. मी म्हटलं बरं बा ठीक आहे. आणि मग याच्या घरच्या बीपीच्या गोळ्या घेतल्या. फक्त 32 रुपयाच्या गोळ्या झाल्या म्हटलं एक्स्ट्रीम. म्हणजे लय स्वस्त आहे बीपीच्या गोळ्या, काही नाही. आता आम्ही अंबाझरीला चाललो. अंबाझरी लेक. यहाँ पे आहा मागून कुठे का? नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहे कोणता लेक आहे रे? अंबाझरी लेक. इथे थोडा उशीर झाला आम्हाला. सनसेट बघण्यासाठी आलेलो होतो. तर असा व्ह्यू आहे इथे, खूप मस्त व्ह्यू आहे. पण आम्हाला थोडा उशीर झाला. थोडं लवकर आलो असतो तर खूप मस्त वाटलेलं असतं. ते पाय तिथं बदक पाय, बदक आहे, बदक पाय. काय मारतो इथे मार गोटे मारा. ते बदकवर झूम मार, बदकवर. आम्ही पिल्ला का? तो बदकचा पिल्ला का? तुम्ही पाहू शकताय बदक, छोटे छोटे बदक. आता आम्ही आलेलो आहो पुतळा तलाव नागपूरला. तर सगळ्यात पहिले आम्ही ते चहा घेतो. आता इकडे काय आहे पुतळा तलावावर? बसाचा स्पॉट आहे मस्त. इथे लावले होते का लाईट? फाउंटेन शो होता म्हणून लावतात लाईट. फाउंटेन शो कुठं होता? कोणतं ते वाला? ते हेलिकॉप्टर असली आहे का? अच्छा. तो म्हणजे एअरपोर्टनंतर रिटायर्ड वाला आहे तो. हेलिकॉप्टर ते इथे येऊन ठेवला. आणि ते फाउंटेन शो होते का? इथे तो दिसत आहे मला. हा. फाउंटेन मग ते कोणी पाहत असेल ना का? ते तिकीट आहे काही? समोरून दिसते स्क्रीन असं फाउंटेन आणि इकडच्या लोकांना दिसत नाही का मग? ते थोडंसं बी नाही दिसते पण एवढं चांगला दिसणार आहे. तो असा आहे मग हे पुतळा तलाव. पुदिन्याची चटणी आहे काय बाई? लाल चटणी, टमॅटो सॉस, दही, पनीर चीज पराठा कैसा आहे रे? काही राहू नये. उई माँ गरम है. आलू पराठा बेटर है. आलू पराठा अबे मेघू देते. बहुत प्यार करती है तुमको सनम, बहुत प्यार करती है तुमको सनम.
अरे काय झालं जब तक दम काकडीचा पान तुझा मिरचीचा तोरा गुळ्यावानी कडतरी गोरा गोरा लिंबावानी खाती तुझी बिटावानी वाट टमाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ्याच्यात मंडळी तू मानशील काय राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय डिपाय 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 चुलबुल से बुलबुल आहे नाम माने बतिया काहे कपाय से चुलबुल से बुलबुल काहे नाम माने बतिया अपने हम लोग दान दे दे मुस्कुरा के जमा दे बना दे दे कल मिले हाय कल मिले ये हम भूल गए आज रे हाय दगाबाज रे तोर नैना बडे दगाबाज. कसं वाटलं आमच्या घरची ट्रिप? एक नंबर वाटली, लय मजा आली. 3-4 दिवस परत परत या. 5 दिवस कसे गेले समजलं पण मजेदार एकदम. कॉन्सर्टही झाला, घरच्यांसोबत टाइमही स्पेंड करणं झाला, मजा येऊन गेली. आता निघायचा टाइम आहे. चला प्रस्तावना घेतली आपली. चला ये जा अजय, अभ्यास करा. चला येतो मग आजी. आमच्याकडून काही जेवणार अभ्यास करा फक्त. अरे अक्षर येत जा आता तू. आई वडील तुमचा एवढा पैसा आतापर्यंत चांगले मस्ती केली. आता सांगतो, आई वडील एवढा पैसा खर्च करते तुमच्याकडून अभ्यास करासाठी. चांगला अभ्यास करा, टाइमपास नका करा. मस्तीच्या वेळी मस्ती करा, पण अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा. मस्ती करायला लागते कसं मग ते नुसतंच मस्ती नाही हा, अभ्यास पण करा. सगळं हे करा. म्हणजे कसं जसं आता मी सांगेन, हे पोरं बहिणीचे मुलाचे मित्र आले होते, एवढं सगळं चांगलं हे केलं. पण चांगल्या मार्कानं पास झाल्यानंतर मला पण चांगलं प्राऊड फील होईल. चला आता ते काल ते या येत राहा रे पोरांनो. यस, जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. मम्मी शांत शांत वाटणार. हो पोरा, आता आम्हाला गमत नाही 2-4 दिवस. तसंच होते, घरून गेले पाहुणे. ए मोती बाय बाय. आता लाडून मोतीचा आता तर धावत होता. मोती बाय बाय. मोती किती शांत बसला. फ्रेंड झाला आमचं. चालले ते मोतीन त्या दिवशी साप येऊ घरात येऊ दिला नाही. अनार जातीचा साप होता, जे दाराच्या बाहेरच ठेवला, घरात येऊ दिलं नाही ते त्याने. नाव काय हे काढलं की माझ्या गावाला असं वाटतं की माझ्या गावात उडी मारली तर. हनुमानजी हा? सासरा वगैरे मिळाला. चला लाडा गेले, लाडा गेले. अंगावर चढते. आता अक्षतच्या घरी जायचं वय. जेवण घेऊन करू, मग नंतर 5 वाजता निघा तुम्ही, नंतर 5च्या विदर्भानी. पैसे नाही पैसे नाही पैसे नाही 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 मारतो मुंबई, पण आधी पैसे नाही. चलो पोचलो आम्ही आता अक्षतच्या घरी. मैं तो खाऊंगा रे पुलाव. क्या बोला? यस यस, पुलाव, आलू की सब्जी, पूरी, कड़ी और ये क्या, बासुंदी, श्रीखंड. हा 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 हा, मजा येणार आहे आज. मी एक घास टेस्ट करून बघतो. हे घे.
एक घास केवढा आहे? त्याचे एक घास बघा ना. कढी घे मग आलू टेस्ट कर पटकीन. ते कर ना, गरम गरम पुरी और आलू. श्रीखंड घे लवकर, झाले मग पकवान. रोटी चाहिए चाहिए. अब तो रोटी लाव. जर कांदू लसण नाही टाकलेला आहे, जर कांदा लसण नाही आहे तरी मस्त झालेला आहे काकू. तो असा आहे मस्त. काय करशील, अशी एक पुरी घे पूर्ण. कसं म्हणशील, गरमा गरम पुरी और आलू की सब्जी. प्राण ही करणं आता गुंग बोल एकदा फक्त ते. आणि मग माहिती का असं करे बघ, असं छातीवर घेऊन असं आलूची भाजी बाई. हा. भाई काही नाहीये, तुला जे सांगितलं ते कर तू. गरमा गरम पुरी सब्जी. आणि मग ते छातीवर असं कर मुठ्ठी. प्राण ही गटकले. करत नाही साला ऐकून. बाहेर न घेऊन येतो मग काकू, बाय. काहीच आता आम्ही टेकडी गणपतीला चाललेलो आहोत. टेकडी गणपती जे आहे हे रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या अपोजिट मध्येच, म्हणजे पुढंच, रेल्वे स्टेशनच्या पुढंच आहे टेकडी गणपती. आलं तर दर्शन करूनच घेऊ आपण. ट्रेन सुटली तरी चालते, वाटलंच ते एक दिवस अजून राहू आपण नागपुरात. काय म्हणणं आहे भाई? हा काय मस्त पैकी वास येत आहे अगरबत्ती. म्हणते वास नाही. ये नई गाडी ली यहाँ पे. नागपुरांचे ट्रेंड आहे, पण गाड्या घेते, नवीन वस्तू घेतली इकडून. आमच्या इकडे पण बालाजीच्या मंदिरात असं एक मंदिर राहतच वर्षात. आता मस्तपैकी आपण काय करू माहिती आहे का, मस्त आता गणपतीचं दर्शन घेऊ, मग नंतर लोक बाळा ठेवते. मग नंतर आपला अभ्यास चालू रोजचा, मग आपला डेंटिस्ट्रीचा. जीवनात वाईट वाटलं, एकटं वाटलं, देव आहे आपल्यासोबत. मंदिरात टेकडी गणपती येऊन चुपचाप 2 मिनिटं बसा शांतीने, छान वाटते आपल्याला. मग यस. आणि इथं वाईफ बी भाई एक नंबर आली. एक मस्तपैकी. वाईट आहे. आता कधी भेटशील अक्षत? हो अक्षत, हा? आता कधी भेटत? अरे अपन तो दिल में है, एक बार याद करो आ जाएंगे. आता 9-6 दानापूर केसर बेंगळुरू. चला, कसं वाटत आहे मंडळी नागपूरला सोडताना? प्लॅटफॉर्म सोडताना असं वाटत आहे की जसं आम्ही घर सोडून जातो. काही दिवसात इथे घर बनवलं, मनात घर बनवलं. घरून दुसऱ्या घरी. दानापूर केसर बेंगळुरू सिटी गंगमे. चला, आता आम्ही बडनेरला चाललो, बडनेरवरून अमरावती. तर आता आपण पुढे भेटूया. प्रवाशांनो कृपया लक्ष द्या. गाडी क्रमांक 127222 निजामुद्दीन हैदराबाद दक्षिण सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. एक्सप्रेस इज कमी आहे, तस्मात पद्धतीने. गालाला पण लावतो, गालाला थंडी वाजते. ते गाणं ऐकू येते का त्याच्यात? हा, तिच्यात
काही म्हणजे काही सरस. लाव बरं लावला ना, ऐकू येऊन राहिला काय? तेव्हा नाही येऊन राहिला. कांदा लावला सारखं नाही. ऐ झिपरे अभ्यास कोण करत? तुला काय म्हटलं? काय सांगू अरे भाऊ त्या कुठून पाहिले ढिंचॅंग ढिंचॅंग ढिंग? तू पाहत असतं का माझ्या लॉग? बरोबर होऊन जाते मोठं शांती, मोठं होऊन जाते. घरच्याले दाखवले की नाही लॉग माय? दाखवले ना, काय म्हणे? घरच्यांना खूप आवडले ब्लॉग. आवडले का? ओके ओके, धन्यवाद. सबस्क्राईब केलं ना? हा केलं तर लाईक शेअर गिअर करत जाय. सगळं. किती वेळ चालते शेकोटी आता? 12. अमरावतीत दोस्तांनो थंडी लय पडलेली आहे. नागपूरवरून आल्यावर अमरावतीत जेव्हा मी आलो तर थंडी लय होती अशी एकदम कडाक्याची. आपल्याला शेवटी असंच काम करावं लागते. हे दादा पंचांग पाहते. दादाचं नाव? दोन इकडून दादाचं नाव अक्षय. अक्षय भिंगारे दादा. इकडून नको आपण ते दोन इकडून. अक्षय याचं भविष्य कसं वाटते दोघाचं? या दोघांचं भविष्य चंद्रावर गेलेलं आहे एकदम. ते जर एकमेकांसोबत असले तर बस. बस का बस. चांगली गोष्ट चालते. हे जे वाढलेले हाय तर मग एक घास आणि मग सांगण्यासाठी आवळा नाही. हो इकडून जा, इकडून मागून जाय. मागून दाखव, ट्रान्सफर करतो. संरक्षण आता पाट्या त्याच्यात. चल गाडीवर. मी इकडे बसतो असं. त्याला आग लावून हे सातात थोडस कोळशे नंतर करतो ना. किती वाजले सध्याच्या परिस्थिती? थोडस पेटो भाई थोडस. यो 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 तर नमस्कार मंडळी. आता किती वाजले घड्याळीत? आता आमची शेकोटी शेकून शिकली आहे. तर आता किती वाजले घड्याळीत? 11:30. तर थोडं म्हटलं जरासं आता शिवशक्तीवर आईस्क्रीम गिस्क्रीम खाव म्हटलं काहीतरी. ती कोणती जागा आहे सार्थक? राजकमल. राजकमल आहे. राजकमल चौक नाही. अच्छा आम्ही हो बरोबर राजकमलवर आलेलो आहोत. भैया और एक दो. अच्छा आहे. भैया बदाम शेक मध्ये इतके बदाम आहे की माणूस चावता चावता परेशान होऊन राहील. हे काय आहे? चॉकलेट शेकी आईस्क्रीम. हे आपलं बदाम रेग्युलर वाला. अरे